एक्झिबिशन मॅचला कोण जर कॉमेंट्री करत असेल तर त्यांनी यायचंय. दुसऱ्या फेरीतील दुसरी मॅच जो संघ जिंकेल तो सेमीफायनल मध्ये आपण फाईट बॅक करेल नवापाडा 40+ संघाबरोबर. काय नवापाडा संघाने खेळ केला मग अशी जबरदस्त खेळ. सलामीची जोडी निलेश आणि आपण नितीनला पाहू शकता. गोलंदाजी मार्कवर आपण येतो अमित गायकरला आपण पाहू शकता. श्याम बघा थोडस दुखापतग्रस्त आहे त्यामुळे खेळत नाही संघामध्ये. अमित गोलंदाजी मार्कवर टाकला आपण निलेशला पाहू शकता. स्टान्स बदललाय पाठवलाय चेंडूला यावेळेला आपण कव्हर रिजन मधून सीमा रेषा पार चौकार. चौकाराने आपण खात उघडलं आहे बघा. डावखुऱ्या हाताने आपण गाड घेतात लगेच स्टान्स बदलतात. उजव्या हाताने लगेच स्टान्स आपण खेळतात. अमित राईट आर्म ओर तिकडे मारा करतात. पुन्हा एकदा ऑन साइडला पाठवला चेंडू पॉइंट सीमारेच्या पार. काय बॅटिंग केली जाते बघा. जबरदस्त बॅटिंग बघायला मिळते यावेळेला. निलेश बघा डावखुऱ्या हाताचा गाड घेतो नंतर उजव्या हाताने बॅटिंग करतोय. काय बॅटिंग करतोय. 2 चेंडू 2 चौकार त्याच्या बॅटमधून बघायला मिळालेत. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता यावेळेला 8. प्रेस्टिजची 8 चेंडू आणि 8 वेळा त्याने रिव्हर्सला फटका खेळलाय आणि ते देखील त्याच्या बॅटमधून 8 चौकार आले आहेत रिव्हर्सच्या माध्यमातून. अशाप्रकारे प्रेस्टिजची बॅट वापरतात ते. वेगळा रेकॉर्ड आहे त्यांच्या नावावर. अमित स्वीप केला यावेळेला पाठवलंय चेंडूला यावेळेला आपण तर स्क्वेअर लेग रिजन मधून सीमारेषा पार चौकार. सलग 3 चेंडू 3 चौकार आलाय. तर कॅश प्राइज देखील मिळेल तुम्हाला 3 चौकारासाठी 1000 रुपये. आपण कोपरगावचे शाखा प्रमुख अनिल म्हात्रे यांच्याकडून. अजून एक येतो का पाहायचंय. अजून एक उडवलाय चेंडू. चेंडू चाललाय यावेळेला आपण पाहायचं. पंचांचा इशारा काय येतोय. षटकार. धावसंख्या 10 फलकात 18 धावा. नाहीतर 3 षटकार आपण त्या चौकार आलेले आहेत. 3 षटकाराला देखील आहेत. अठरा धावा धावफलकाती लागल्या आहेत. राजा जाधव देखील बघा 2 मॅचेस जिंकल्या आहेत. राजा जाधव जेवण करून घ्या. ओके. वेल्लेप केलाय सोडून दिलाय. पंच वाईड चिखून करतायत. दीपक चौधरी मॅन फ्रॉम काटई. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता 19. एसपी पॅनलचे 2 पंच सचिन ठाकूर आणि दीपक चौधरीला आपण पाहू शकता. दीपक चौधरी मॅन फ्रॉम काटई, सचिन ठाकूर मॅन फ्रॉम पडले. काल आपल्या रेग्युलर संघाला देखील त्यांनी सपोर्ट केला. पुढे स्वीप करायचा होता यावेळेला. खाली राहिला चेंडू पडल्यानंतर डॉट चेंडूची समाप्ती होते. बऱ्याच वेळानंतर डॉट चेंडू जातोय. अनिल म्हात्रे शाखा प्रमुख आपण तर कोपरगाव. अमित राईट आर्म ओर तिकडे मारा. पुन्हा एकदा स्टान्स बदललाय. ओ चांगला चेंडू आपण आता कट केला यावेळेला. चेंडू चालला वेगाने आपण तर आपण हळू 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 हळू. काय होतंय मैदानावर. 3 धावा. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता 22. त्याच जागी श्याम पडले. त्याच जागी दुसरा खेळाडू देखील पडतोय. क्या बात आहे. अशोक पाटील बघा ना. छाच ताक. अशोक पाटील बघा सर्वांसाठी छाच.
अशोक पाटील असं वाटतंय की कुठेतरी मोठ्या कार्यक्रमाला आलोय. बघा ना काय VIP ठाट आहे. आज देखील आपण तर पुरात काही ठिकाणी फंक्शनला गेलो तर पाणी पण विचारत नाही. नको बाबा. किती वेळ ताक पिणार अशोक पाटील ना आहे. नाही घेतलं आम्हीच तिथे जाऊन पिलं. किती वेळा पिणार. नाही परत नको. आता सुस्ती आली तर मग कॉमेडी होणार नाही. नाही कोपरवासियाने भरपूर प्रेम दिलं. अशोक पाटील ना भूतो ना भविष्य. आपल्याला वाटतं जेव्हा आपण कॉमेंट्री करतो कोपरवासियांचं नाव घेऊ. 500 भाकरी एका स्पर्धेमध्ये अशोक पाटील रेकॉर्ड झाला ग्रामीण मधला. प्रवीण दादा मला वाटतं लग्नाला पण कोणी एवढ्या भाकरी ठेवत नाही. उद्या परत वाढवल्या. क्या बात आहे. नाही बाजूच्यांना माहिती पडलं तर उद्या ते जेवण बनवणार नाही. चेंडू बघा स्विपच्या माध्यमातून पाठवला. एक डाव इथे कंप्लीट केले जाते. नाही अशोक पाटील आपण जाडू शॉट नाही म्हणणार. स्वीपर्स म्हणू. काही लोक काय काय नावं देतात. क्रिकेटला साजेल असंच नाव द्या. संख्या दाखवा 23. नवापाडाच्या खेळाडू जर छाज प्यायचा असेल तर पिऊन घ्या पाणी बाळा. थकला असेल तर बघा छाज आहे अजूनही. नकोय पाहिजे तर सांगा. फक्त ऑर्डर करा तिथपर्यंत येईल. पाहिजे नकोय चालेल धन्यवाद. पुष्कर काठे कुठे आहेत. नाही पुष्कर काठेला आम्हाला विचारायला लागतं ना. वेस्ट योगात गेलं का आम्हाला चायची सोय तेच पहिली करतात. ओ चांगला चेंडू बॅकपटो गेला. कट केला या वेळेला. पॉइंटला क्षेत्ररक्षक दूरवर आहे. जोपर्यंत चेंडू फीड होईल. 2 धावा इथून कंप्लीट केल्या आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धाव संख्या धावपळ कधी 25 धावा. नवा पाड्याची जागा लकी बघा. तिथेच बसतात तिथून सामना एन्जॉय करतायत. मगाशी उमेश अपयश ठरला. बाळांनी काय बॅटिंग केली जबरदस्त. खूप चांगलं कॉर्डिनेशन झालंय आता. जेव्हापासून आपण तर गावदेवी गिरिजा माता चषक उचलला तेव्हापासून या संघाचं कॉर्डिनेशन खूप चांगलं झालंय. फुल टॉस आहे. आपण आता कार्पेट ड्राईव्ह मिड ऑफ वरून चेंडू चालला. या वेळेला एक्स्ट्रा कव्हरने क्षेत्ररक्षक अमित येतोय. चेंडूला फीड करतो. इथे विकेट मिळतो का पाहायचंय. बॅटर बाद. धाव संख्या दाखल का त्याकडे पाहू शकता. यावेळेला 26. नितीनला विकेट आपण आता सॅक्रिफाईस करावं लागतंय. सुखनाथ देखील आले आहेत. सुखनाथच्या टी शर्टवर मला वाटतं मिस यू कोणतरी आहेत. त्यांचं नाव आम्हाला दिसत नाही इथून. मिस यू साहिल. मिस साहिल आपल्यात नाहीये. त्यांच्या आत्म्यात चिरशांती लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना. नवीन बॅटर तर दत्ता येतोय. 26 वरती पहिला गडी बाद झालाय. जागृती स्पोर्ट्सचा आता ब्रँड झालाय. सुखनाथ मला वाटतं जागृती स्पोर्ट्स मध्ये छापलं ते स्टेशन. कोपरच्या देखा आता नवीन ड्रेस पाहायचा. हा देखील कोपरचा खूप चांगला ड्रेस आहे. ओ चांगला चेंडू. ते झेलची शक्यता होती. झेल कदाचित ड्रॉप झाला असं वाटतंय. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या 10 करते. आपण पाहू शकता मला 27 धावा. आपण आता युनिव्हर्सल टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केले ते. सेकंडला बॅटर आपण रावखुरे बॅटर पाहू शकता. निलेश मंगेश राईट राऊंड कडनं मारा करतोय. फुलटॉस होता यावेळेला. फायदा उचलला नाहीये. स्वतःवरती नाराज आहे. काय निलेश असे आपण तर चेंडू कधी मिस करत नाहीये. आणि आता झालाय त्याच्याकडून. मेजवानी होती. दावत होती ती कबूल करता आली नाही त्याला. कनेक्ट झाला असं चेंडू खूप लांब गेला असता. 27 धावा धावफल करतात. पुढचा गोलंदाजी मार्कवर मंगेश राईट राऊंड कडनं मारा करतोय. रिव्हर्स शॉट खेळायचा प्रयत्न केला. इथे एक धाव कंप्लीट होते का पाहायचंय. डायरेक्ट हिट देखील होत नाहीये. दुसरी होते का पाहायचंय. 2 धावा झाल्या आहेत. तिसरी होते का पाहायचंय. गुड रनिंग बिटवीन द विकेट. आता चौथी होते का पाहायचंय. जिथे एकही धाव नव्हते 4 धावा आल्या आहेत. काय क्रिकेट खेळत बघा गोलोली 40 प्लसच्या माध्यमातून.
निलेश किती अजूनही वेगाने धावतात बघा ना. 4 धावा आपण बरे तर बायच्या स्वरूपात मिळत आहेत. फेकाफेकी चेंडू चालला होता. षटक संपलंय. धावसंख्या 10 फलकात आपण दीपक बॅट कटे केले आपण तर यस बॅट कटे. धन्यवाद. 31 धावा. 31 धावा. चला रेग्युलरचे लगेच ड्रिंक्स ब्रेक बघा. अशोक पाटील मगातपासून गाडी चालवायला कोणीच नव्हतं पण आता सर्वांना माहिती आहे एक्झिबिशन मॅच खेळायची आहे ना विश्वास दादा, त्यामुळे सर्वजण आता पाणी न्यायला लागले. नाही धावा थांबल्या आता मंगेशच्या पण अशोक पाटील जर 4 रस्ते गेले तर आणखीन कमी धावा बघायला मिळाल्या असत्या. अशोक पाटील काल आपण बघितलं तर काल आम्ही जिथे समालोचन केलं ग्रामीण वर्ल्ड कप मध्ये सर्वांना पांडुरंगाचे विठ्ठल रुक्माच्या अतिशय सुबक मूर्त्या दिल्या. तुम्ही दिल्या होत्याच पण त्या छोट्या होत्या पण आज जर बघितलं तर एवढ्या मोठ्या जवळजवळ 1 फुटीच्या जवळपास असतील त्या. 56 वर्ष नाही दत्ता पाटीलच्या माध्यमातून 56 वर्षावरती आम्हाला फक्त सन्मान चिन्ह दिलं ते मकर संक्रांतचं पण दत्ता पाटील यांचं नेहमी खेळ समालोचकांना प्रेम राहिलंय. नाईट स्पर्धा देखील त्यांची आहेच. भोपर पडले चांगली मॅच झाली. चला ड्रिंक्स बेकर लवकर या बघा एक्झिबिशन मॅच होणार आहे त्यामुळे सर्व खेळाडूंनी यायचं लगेच. टॉस देखील आम्ही करू. 4 षटकांची ती मॅच असणार आहे कारण सेमीफायनल देखील आम्हाला कव्हर करायची. एक्झिबिशन मॅचचा टॉस देखील आपण करूया. प्रदीप उर्फ बाला स्ट्रायकरला बॅटर आपण पाहू शकता. दत्ता प्रदीप पाटील कलसशी सुवर्ण दत्ता राम म्हात्रे यांच्या स्मरणार्थ स्टँड देखील आपण पाहू शकता. शॉर्ट प्लेनचा चेंडू हुक केला याला पाठवलाय क्षेत्ररक्षक आहे लॉंगलेटच्या दिशेने. एकच धाव क्षेत्ररक्षक का आता चेंडू घेऊन थांबतायत का त्यांना माहिती आहे निलेश स्ट्राईकला 1 ने धाव संख्या वाढते. धाव संख्या दाखल आपण पाहू शकतो 32 धावा येत आहेत आता. क्या बात आहे. प्रमोद देखील इनॅक्शन मध्ये. एक धाव इथे कंप्लीट केले. धाव संख्या 10 फलकात आपण पाहू शकता मला. ओके लॉफ केला यावेळेला चेंडू चालला मिड विकेटला. मंगेश आहे तिथे. 1 ने धाव संख्या वाढते. धाव संख्या 10 फलकात आपण पाहू शकता.
34. एक्झिबिशन मॅच आहे. लॉफ केला यावेळेला, उंच चेंडू गेलाय, लांबी प्राप्त करतो का पाहायचंय. वाईड इश लॉंग गन सीमा रेषा पार, षटकार. धावा झाले 40. चेंडू द्या जरा लवकर. चला चेंडू द्या लवकर, चेंडू द्या. बघा मॅच बॉल आलाय. विश्वास मडवी 2023-24 उत्कृष्ट गोलंदाज. क्या बात आहे. दादा एकदा सिटी होऊन जाते ना. आवाज नाही. अजून एक द्या. नाही एक्झिबिशन मॅचला मी तर म्हणेल ना, जेवढे खेळाडू असतील तेवढ्या ना खेळवा. कारण का आपण पहिले तर टायगर प्रीमियर लीग जेव्हा कव्हर करतो गावातील होळी चषकच्या वेळी, तेव्हा 39-38 खेळाडू खेळतात एका मॅचमध्ये. नाही खेळू दे ना, हाऊस आहे, प्रत्येकाची हाऊस आहे. गावाची स्पर्धा आहे, प्रत्येकाला खेळायचं आहे. हसी मजाक असते, मजा होते त्यात, खेळू दे. बघा 15 होत असेल तर 16 जणांना पण 16वा बसत असेल त्याला पण खेळवा. प्रमोद बघा आता एक जण नव्हता खेळणार, तो पण तयार झाला. नाही त्याला बरं या ड्रेस घालून क्रिकेटचा. नाही आवड आहे ना प्रत्येकाला. डीजे मास्टर कॉर्डलेस माइक चालू करा जरा. डीजे मास्टर कॉर्डलेस माइक चालू करा. चांगला चेंडू होता. एक धाव इथे कंप्लीट केली जाते. पाच दुसरी होते का नकार देत आहेत. एकने धावसंख्या वाढते. धावसंख्या 41. दीपक सांगतात मला ऑडिट करायचं. मी पहिला ऑडिट करून आलो, पण गावासाठी मला आता एक्झिबिशन मॅच खेळायचे. किती आवड आहे बघा ना. त्यांच्या मला वाटतं कन्या देखील आल्या मॅच पाहायला. टाळ्या जे वाजवणार नाही त्याला संध्याकाळी जेवण नाहीये ना. आत्ता पण द्या, पण आत्ता पण ठरवा. बाला गोलंदाजी मार्कवर स्ट्राईक आपण पाहू शकतो. त्यावेळेला दत्ता हुक केला. यावेळेला पाठवलाय चेंडूला. वन बाउंड चेंडू सीमा रेषा पार. चौकाराने धावसंख्या वाढते. धावसंख्या दाखल करता आपण पाहू शकता. यावेळेला 45 धावा. सुकनाथ आणि मला वाटतं मनोज एकाच टीम मध्ये आहेत. बातचीत करतायत, काहीतरी रणनीती बनवतायत. एक्झिबिशन मॅच जिंकायची, ट्रॉफी न्यायची. एक्झिबिशन मॅचला अजून थोडंसं थांबावं लागेल मला वाटतं. 45 धावा झाल्या आहेत. 3 षटक संपली ना. 15च्या सरासरी धावा कुठल्या आहेत. चला अंतिम षटक लवकर. इथून कोणता संघ मेगा आपण आता सेमीफायनल मध्ये पोहोचतोय. नवापाडा संघावर फाईट बॅक करतोय. अंतिम षटक गोलोली 40+ ब संघाच्या मध्ये कोण घेतो पाहायचंय. जयदास येतोय अंतिम षटक घेऊन. 45 झाल्यात. अशापणे दुसऱ्या फेरीमध्ये धावा येत आहेत. मगाशी देखील आपण 72 धावा 71 धावा केल्या, तर 72 करायच्या होत्या.
जयदास फटका आडव्या बॅटने वळवला या वेळेला पाठवून दिलाय चेंडूला मिड विकेट सीमारच्या बाहेर षटकार. अनिल म्हात्रे यांच्याकडून बघा पारितोषिक कंटिन्यू आहे 3 आपण तर चौकारासाठी. निलेश म्हात्रे 40 करतोय. निलेश संधी आहे तुम्हाला आयोजन कमिटीच्या माध्यमातून 2222. मनोज म्हात्रे यांच्याकडून आपण तर 2000 असे अनेक पारितोषिक मिळालेत पण आता कॅश प्राइज मिळेल. जयदास तो निलेश हो चांगला चेंडू होता. एक धाव कंप्लीट केली पाहिजे. 2 घेतो का इथून. एक धाव तर कंप्लीट केली. 4 षटकांची मॅच आहे. चेंडू बाकीत अजूनही 4. दत्ता आले आता स्ट्राईक इनला. निलेश खेळतो वैयक्तिक आपण 41. 14 चेंडू 41. एक्केचाळीस 14 चेंडू. अशोक पाटील उलट केलं तर बघा कसं होतं. परत 14 येतात. जयदासने एंड बदललाय. स्ट्रायकेला दत्ताला आपण पाहू शकता. इथून पाहता सेमीफायनल मध्ये कोणता संघ प्रवेश करतोय आणि आपण तर फाईट बॅक करतोय. यावेळेला आपण तर नावपाडा 40+ बरोबर हो बागपट गेला कट केला. यावेळेला एकदा इथं कंप्लीट केली जाते. स्ट्रायकेला निलेश राहतो. आता चेंडू बाकी आहेत अजूनही 3 चेंडू बाकी आहेत. निलेशला 9 धावा पाहिजेत. जर 9 धावा त्याने केल्या तर आयोजन कमिटीच्या माध्यमातून रुपये 2222. मनोज म्हात्रे यांच्याकडून 2000 म्हणजे तब्बल 2200 आपण 4222 रुपये मिळतील आणि 1000 मिळालेत. 5000 मिळतील. 5222 रुपये मिळतील. मग फुलटॉस आहे. दावत आहे. मेजवानी आहे ती कबूल केली. चेंडू चालला यावेळेला लॉंग लेट सीमारेषा पार. चौकाराने धावसंख्या वाढते. धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकता यावेळेला. पोहोचतोय वैयक्तिक 45 वर. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 50 धावा करतोय का पाहायचंय. मनाशी निश्चय केलाय. जयदास शॉट ऑफ लेंथचा चेंडू आणि पाहायचंय 50 धावा कंप्लीट. निलेश जरा बॅट दाखवायचंय. अभिनंदन करायचंय. तब्बल 5222 रुपये मिळतील. क्या बात है. निलेश म्हात्रे 51. अजून एक मारतो का पाहायचंय. फुलटॉस आहे. यावेळेला चेंडू गेलाय. पुन्हा एकदा आपण तर लॉंग लेगच्या दिशेने धावा झाल्या. चला हाईट फॅक्टर चेक करायचंय. नो बॉल. धाव आलेत आपण एकूण तब्बल 5 आणि अशोक पाटील धावा दिले तब्बल आपण पाहू 68. अशोक पाटील काय बॅटिंग केली. क्या बात है. क्या बात है. आत्ताच आम्हाला माहिती मिळाली की निलेशची आजी कोपरगावचीच आहे. त्यामुळे नातू बघा ना काय बॅटिंग करतोय. कदाचित
आजीचं कुठेतरी इथे शेतबीत असावा, सातबारा असावा. नातू बघा ना काय नडतोय मैदानावर, म्हणजे रन्स करतोय. नडतो म्हणजे नाही, आजीचं नेहमी नातवावरती प्रेम राहिलंय आणि आता नातवाने आजीवरती प्रेम दाखवलंय. क्या बॅटिंग करतोय बघा, जबरदस्त. एक चेंडू वाढलाय, धावा देखील आपण बघतो आता वाढतायत का. मगाची 72 चेस करायचे होते, आता किती करायचे आहेत? 68 झाले आहेत. जयदास 4 येत आहेत की 6 येत आहेत? 4 आले तर 72 होतील, 6 आले तर 74 होतील. लॉफ केला यावेळेला, टायमिंग चांगलं होतंय. ओ गुड कॅच. प्रेमने फ्रीटचा चेंडू होता, इथे मात्र 2 धावा होता नाही. अशोक पाटील आपणच सांगायला चुकलो, फ्रीट होता, एकच धाव. 69 धावा आणि 70 धावांचं लक्ष्य आहे. फ्रीटचा चेंडू होता. सॉरी निलेश, आमच्याकडनं सांगायचं राहिलं, काही हरकत नाही, पण 70 धावा आता चेस करायच्या आहेत. वेल प्लेड निलेश. निलेशची बॅटिंग एकदा टाळ्या सर्वांनी वाजवल्या पाहिजे जोरदार. नवापाडा संघ ऑलरेडी तयार आहे. क्या बात आहे. मनोज दादाचे 2000 आले आहेत. अजन कमिटीचे पण कॅश प्राइज होते. अशोक पाटील एक मिनिट. थँक्यू व्हेरी मच बाळू पाटील. पुनश्च सर्वांचं स्वागत आहे या खेळामध्ये. या खेळाचं नाव आहे क्रिकेट आणि खेळामध्ये दडलेले तुमच्या आमच्या आनंदाचं सिक्रेट. अनिश्चिततेने भरलेला खेळ तुम्हा आम्हाला नेहमीच वाटतो ग्रेट आणि या खेळाच्या निमित्ताने तुमची आमची नेहमी होत असते भेट. तर माळसाई चषक 20-25 दिवस पहिला सामना क्रमांक 6वा, दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना गोळवली वर्सेस मोठा गाव. आणि आमच्यासोबत सातत्याने आमचे श्रद्धास्थान, आमचे आधारस्तंभ आदरणीय रमेशजी सुकरे मात्रे यांची उपस्थिती आमच्यासाठी फार मौल्यवान आहे. आज सकाळपासून पहिल्या सत्रापर्यंत त्या ठिकाणी उपस्थित होते. त्यानंतर काही मिनिटांसाठी काही कामानिमित्त बाहेर गेले, त्यानंतर पुन्हा एकदा व्यासपीठावरती त्यांची उपस्थिती आपण बघतायत. आज सकाळपासून या कोपर गावातील म्हणा किंवा इतर ठिकाणावर अनेक मान्यवर या स्पर्धेला भेट देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिले. त्या सगळ्यांचा यथोचित मान सन्मान आपण केलेला आहे. आणि क्रिकेट म्हटलं की हा सगळ्यांचाच आवडीचा विषय. क्रिकेटचा जन्म जरी इंग्लंड या देशामध्ये झाला असला तरी भारतीय उपखंडात सर्वाधिक लोकप्रिय खेळ म्हणजे हा क्रिकेट. आणि याच क्रिकेटचा रणसंग्राम 40+ क्रिकेटचा रणसंग्राम मैदानावरती रंगतोय. दुसऱ्या फेरीला जशी सुरुवात झाली, धावांचा अक्षरशः पाऊस पडू लागला. मागच्या मॅचमध्ये नवापाडा संघाने 71 केल्या, 12 बोर्डाची 40 धावांची विस्फोटक खेळी आपण बघितली. पण त्याचबरोबर या मॅचमध्ये आपण बघितलं मोठागाव संघाने 69 केल्या आणि निलेश माद्रे एक लेजंड प्लेअरने 18 चेंडूत 56 धावांचं एक जबरदस्त योगदान या ठिकाणी दिलं. आणि त्याचमुळे 70 धावा आता गोळवलीला पूर्ण करायच्या. मागच्या मॅचमध्ये गोळवलीने भोपरच्या अगेन्स्ट 51 धावा चेस केल्या. तिथे थोडासा डिफेन्सिव्ह अप्रोच आपण बघितला, थोडासा संयमी खेळ आपण बघितला. पण पहिल्या मॅचप्रमाणे इथे आता गोळवली संघाला अजिबात संयम दाखवून चालणार नाही. इथून अटॅकिंग क्रिकेट खेळावं लागेल. 70 धावा सहजासहजी पूर्ण होणार नाही. 4 ओव्हरमध्ये 70 धावा करायच्या आहेत आणि त्यासाठी मैदानावरती खूप मोठा संघर्ष
करावा लागेल तो म्हणजे गोळवली 40+ या संघाला. सलामीवीर मैदानामध्ये दाखल झालेले आहेत प्रदीप आणि त्याचबरोबर आपण बघतायत अमित. बॉलिंग मार्क दत्ता, पहिलाच बॉल स्वीप करतायत गॅप मधून, राम धावतायत वेगाने, चेंडूची आणि खेळाडूंची लागले रेस, चेंडूला पायाने थांबवलाय. काय फिल्डिंग आहे बघा, महेंद्र सिंग धोनी प्रमाणे त्यांचे हेअरस्टाईल आणि नक्कीच अप्रतिम फिल्डिंग देखील त्या ठिकाणी बघायला मिळते. पण 3 धावा इथून पूर्ण होत आहेत आणि 3 धाव्याने अकाउंट अमितचं आणि गोळवलीचं या ठिकाणी ओपन होते. टार्गेट मोठे आहे, माहिती आहे, मेहनत करायची आहे, मोठ्या फटक्यांची नितांत गरज, स्पेशली पॉवर प्लेमध्ये धावा येणं फार गरजेचं आहे. गोळी संघाकडे तो फॉर्म आहे, गोळी संघाकडे ती क्षमता आहे, माहिती आहे. मोठागाव संघाला जरी 69 केल्या तरी त्याचं संरक्षण आपल्याला करायचं आहे. कारण धावा तुम्ही कितीही करा, 100 करा, 150 करा, 200 करा, जर तुमच्याकडे गोलंदाजी चांगली नसेल तर मग त्या मोठ्या धावसंख्येचे संरक्षण तुम्हाला करता येत नाही. दत्ता यावेळेचा डावखुऱ्या फलंदाज त्या ठिकाणी तयार होत आहेत. प्रदीपसाठी मिड विकेट आहे डीपमध्ये, एक डीप कव्हरला फिल्डर आहे. लेग स्टंप होती, पिचिंग होती, मागे विकेट किपरने केले चूक, अपील. काय जबरदस्त सूर मारली फिल्डर त्या ठिकाणी आपण बघताय. तो व्हाईट बॉलचा इशारा अंपायरचा. जबरदस्त क्षेत्ररक्षण मगाशी आपण सुभाष सुभूचं बघितलं, इथेही तोच एफर्ट्स आपल्याला बघायला मिळतोय. जेव्हा अशा पद्धतीचं एफर्ट्स आपण बघतो त्यावरनं त्याच्या फिटनेसचा दर्जा तुमच्या लक्षात येतो. स्ट्राईकला अमित सरकला, फिल्डिंगसाठी फिल्डर मात्र तारेवरची कसरत करतायत, कारण लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन, स्ट्राईक रोटेट झाल्यानंतर फिल्डिंगमध्ये चेंजेस तुम्ही बघतायत. ओ फुल टॉस होता, हलक्या हाताने प्लेस करतायत, गॅपमधून हा जाईल सीमारेषेबाहेर, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ, चेंडू सीमारेषेबाहेर, चौकार. फलकावरती एकूण झाली ती म्हणजे 9. दत्ता पुन्हा एकदा ड्राईव्ह करतायत, फिल्डर मिड ऑफला, क्षेत्ररक्षण अप्रतिम, धावचीची संधी होती दवडलेली आहे, गमावलेली आहे. महेंद्र थोडेसे निराश आहेत, कारण थ्रो अत्यंत चांगल्या पद्धतीने फेकला होता, फिल्डिंग जबरदस्त केली होती पण सुदैवाने बचावले. बाळा नॉन सेकंडला धावचित होता. चांगला चेंडू, दत्ता अत्यंत चांगली कामगिरी करतात या षटकामध्ये. ओ कव्हरच्या दिशेने झेलची शक्यता, झेल झाला ड्रॉप. अरे शेवटी त्या ठिकाणी इथून धावचीची संधी, काय घडलंय मैदानावरती, झेल ड्रॉप झाला होता मात्र त्यानंतर धावचीच्या रूपाने फलंदाज अमित गायकर बाद होतोय. पहिल्या विकेटचा बदल मैदानावरती गोळवली 40+ बी संघाच्या. तर फलंदाज अमित बाद होत आहे धावचीच्या रूपाने, हा पहिला गडी बाद होतोय. अमित नक्कीच निराश आहेत, रोष प्रकट करतायत, कारण माहिती आहे त्यांना की इथून मी बाद झालो तर संघाला लक्ष चेस करणं फार कठीण आहे. एकूण धावा धावफलकावरती आहेत एकूण 10. पहिलं षटक प्रगती पथावरती. 12th मॅन मोठागाव आपला 12th मॅन नाहीये, कोणीही चालेल. फुल टॉस स्विंग केलाय, बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने, हा देखील जाईल सीमारेषे बाहेर. या चौकाराने धावसंख्या धावफलकावरती 14. बघा 12th मॅन गोळवलीचाही नाहीये, 12th मॅन पाठवा, कोणी येऊ द्या. ओहो यावेळेस मात्र आउट ऑफ द पार्क, षटकार.
पहिलं षटक संपलंय. धावा धावफलकावरती 20. एक विकेट गमावलेलं आहे आणि काय जबरदस्त प्रत्युत्तर मैदानावरती गोळवलीने दिले. टीट फॉर टॅट, जशास तसं उत्तर. ईट का जवाब पत्थर से मैदानावरती देत असताना गोळे टीम पहिल्या षटकात 20 आल्या. टार्गेट आहे एकूण 70 धावांचं. अजूनही 50 धावा करायच्या आहेत येणाऱ्या 18 चेंडूमध्ये. 16.67 धावांची आवश्यक गती राखावी लागेल विजयासाठी. पण त्याच पद्धतीने आपण बघतात मंगेशने मागचे 2 चेंडू सीमारेषे बाहेर पाठवले. एक चौकार, एक षटकार टोकला. एकूण 10 धावा 2 चेंडूमध्ये आल्या आणि त्यामुळे 20 ही धावसंख्या आपण बघतो धावफलकावरती गोळवलीची. 18 चेंडू 50 धावा विजयासाठी. बॉलिंग मार्कवर निलेश मात्र त्या ठिकाणी तयार आणि स्ट्रायकिंग एंडला बॅटर त्या ठिकाणी बघतो आपण प्रदीप उर्फ बाळा. निलेश मात्रे बॅटिंग मध्ये पहिलं अर्धशतक आपण बघितलं या स्पर्धेतलं. 18 चेंडू 56 धावा गेल्या. सगळ्यांना खुश केलं, एंटरटेन केलं, सगळ्यांचं मनोरंजन झालं. पहिल्या इनिंग मध्ये निलेश मात्रेची बॅटिंग बघणं नेहमीच पर्वणी राहिलेलं आहे. पायातला चेंडू ड्राईव्ह करतात. गॅप मोठी आहे. फील्डला डीप मधून येत आहेत. लॉंग ऑन वरना चेंडू त्या ठिकाणी कव्हर करेपर्यंत 2 धावा अगदी सहजतेने पूर्ण करतायत आणि 2 धाव्याने धावसंख्या धावफलकावरती गोळवलीची आपण बघतोय ती झाली म्हणजे 22 धावा. अजूनही 48 धावांची गरज आहे विजयासाठी. कंपल्सरी चेसिंग हा 40+ क्रिकेट संघटनेचा नियम आहे आणि 40+ क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष आदरणीय अर्जुनभाई पाटील, उपाध्यक्ष प्रमोद मळवी, उपाध्यक्ष प्रकाशजी मात्रे, अनेक सदस्य या संघटनेसाठी काम करत आहेत आणि दरवर्षी काही ना काही बदल तुम्हाला बघायला मिळत आहेत. एखाद्या खेळावर दुखापत झाली ते सगळेजण एकत्रित येऊन त्याला मदतही करतायत. कोणाचं लग्न असेल मुलाचं मुलीचं त्यालाही ही मदत होताना आपण बघत असतो. डॉट बॉल मला आठवतं मिथुन भोईर कोणेच्या जवळजवळ त्याचा हात फ्रॅक्चर झाला होता. डावा 1 लाख रुपये खर्च होता आणि जवळजवळ 90,000 रुपये जमा झाले होते या परिवाराकडनं 40+ क्रिकेट संघटनेकडनं. ही एकजूट आहे या संपूर्ण संघटनेची. ड्राईव्ह करतात, स्ट्रेट ड्राईव्ह. फिल्डर आहेत लॉंग ऑफला. ओ तिथे चूक झाली आहे. 2 धावा इथून पूर्ण होतील. प्रयत्न सुरेख होते. मंगेश होते डीपमध्ये, चांगलं क्षेत्ररक्षण पण 2 धावा इथून पूर्ण होत आहे. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतो एकूण झाली ती म्हणजे 24 धावा. लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे UTC वरती. युनिव्हर्सल टेनिस क्रिकेट ही स्पर्धा कव्हर करते. ज्यांना इथे येणं शक्य नाही ते घर बसल्या आपल्या मोबाईल स्क्रीनवरती TV वरती बघू शकतील. हो मिस टायमिंग झालंय का? उंच तर गेला, झेलची शक्यता आहे. खूप सुंदर झेल त्या ठिकाणी टिपला गेलाय. नितीन भोईरने झेल टिपलाय. नितीन भोईर, दत्ता भोईर हे 2 बंधुराज. दुसऱ्या बाजूला आपण बघतायत निलेश मात्रे यांचे बंधुराज देखील खेळत आहेत. ते देखील इन ॲक्शन मध्ये आहेत. नितीन जबरदस्त झेल टिपलाय. त्या ठिकाणी न्यू बॅटर मैदानामध्ये एंटर होतोय. प्रेम उर्फ पिंट्या. स्ट्रायकिंग एंडला धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण एकूण 24. निलेश ऑन साईडला टर्न करतायत. स्क्वेअर लेगला फिल्डर आहेत. पहिली धाव अगदी सहजतेने घेतली. दुसऱ्या धावेचा अजिबात प्रयत्न झाला नाही कारण की मंगेशला स्ट्राईक ठेवायची आहे. मंगेशकडे तो आत्मविश्वास आहे. त्याच्या बॅटमधून 2 मोठे फटके आलेले आहेत त्यामुळे त्याच आत्मविश्वासाने त्याने स्ट्राईक स्वतःकडे ठेवलेली आहे. बघूया निलेशच्या अगेन्स्ट कशी बॅटिंग तो करतोय. ओ पायातला चेंडू अपील प्लम नियम क्रमांक 36 नुसार LBW फलंदाज बाद.
धावांचा आहे, म्हणजे इथून आपण विचार केला तर 45 धावा अजूनही हव्यात आणि 45 धावा करण्यासाठी चेंडू शिल्लक असतील 12. रिक्वायर्ड रेट आपण बघितलं तर 22.5चा रिक्वायर्ड रेट आहे आणि या मॅचमध्ये निलेश म्हात्रेने पुन्हा एकदा कमबॅक करून दिले. पहिल्या मॅचमध्ये अप्रतिम गोलंदाजी राहिली. पहिल्या मॅचमध्ये धावा जास्त केल्या नव्हत्या पण 2 षटकामध्ये फार कमी धावा खर्च केल्या होत्या. 3 विकेटही प्राप्त केले होते आणि या ओव्हरमध्ये केवळ 7 धावा दिल्यात आणि 2 विकेटही प्राप्त केल्यात आणि आता 12 बॉलमध्ये 45 करायचे आहेत. काहीतरी वेगळं करावं लागेल, भव्य दिव्य करावं लागेल. येणारा प्रत्येक चेंडू सीमारेषेबाहेर कसा जाईल यावरती मात्र फोकस करावा लागेल. एका बाजूला आपण बघतोय फलंदाज प्रेम पाटील, दुसऱ्या बाजूला प्रेम उर्फ पिंट्या, असे 2 प्रेम मैदानामध्ये आपण बघतोय. यावेळेस मात्र आपण बघतायत हा चेंडू अप्रतिम बॉलिंग मार्कवर त्या ठिकाणी तयार गोलंदाज. पहिला चेंडू अप्रतिम हाताळलेला आहे. मागच्या मॅचमध्ये 71 धावा झाल्या होत्या आणि जसं दुसरी फेरी सुरू झाली धावांचा अक्षरशः वर्षा होताना आपण बघितलंय. स्क्वेअरच्या दिशेने चेंडू गेलाय. पहिली धाव फार वेगाने पूर्ण करतायत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथून ओ थ्रो काय जबरदस्त आहे बघा, डीप मधून ॲक्युरेट थ्रो. आणि बघा सुभाष एन्जॉय करतात, आमचे सगळ्यांना मोटिवेट करतात. मगाशी त्यांचा डान्स सगळ्यांनी बघितला. आणखीन काहीतरी स्टेप असतील तर सुभाष आता येऊ द्या तुमच्याकडून, उद्या फायनलला होऊन जाऊ द्या. टीमने ओ एज लागले, स्वतः जज करतायत. आणखीन एक विकेटचं बदल गोळवली टीमच्या. धक्का 5वा. धावा धावपलकावरती आणि आता 6 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 40 धावा. अशक्यप्राय असं आव्हान. आता मात्र 6 षटकार मारले तर 36च होतील. निलेश म्हात्रे यांना नक्कीच जबरदस्त कामगिरी त्याबद्दल 5,000 रुपये, 5,222 रुपये इतकी मोठी रक्कम प्राप्त झालेली आहे. क्या बात आहे निलेश म्हात्रे, अभिनंदन तुमचं. आणि चांगला खेळ झाला तर नक्कीच बक्षिसांचा वर्षाव या स्पर्धेमध्ये होईल. ही बक्षिसं 2 दिवस सलग चालू असणार आहेत.
अर्धशतक 2222 रुपये आयोजकांच्या वतीने. त्याचबरोबर आदरणीय मनोजजी मात्रे यांच्याकडनं अर्धशतकासाठी 2000 रुपये आयोजकांच्या वतीने. विकेट हॅट्रिकला 1111 रुपये. त्याचबरोबर अनिलजी मात्रे विद्यमान शाखा प्रमुख याचकडून 3 चौका टोकल्यास 1000 व 3 षटकारा देखील 1000 रुपये देण्यात येतील. ते पारितोषिक तुम्हाला 2 दिवस कंटिन्यू असणार आहे. त्यामुळे फलंदाजांसाठी गोलंदाजांसाठी ही पर्वणी असणार आहे. निलेश मात्रे यांनी या संधीचं सोनं केलं आणि पहिलं अर्धशतक ठोकलं. यावेळेस मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट खेळत आहेत. केवळ औपचारिकता इथून पूर्ण केली जाईल. ही मॅच देखील मागच्या मॅचप्रमाणे एका बाजूने झुकताना थोडीशी निराशा प्रेक्षकांची होताना आपण बघतोय. प्रेक्षकांना एक रोमांचक सामना हवा असतो. सामना कोणीही जिंकू दे, पण मॅचमधला थरार त्यांना अनुभवायचा असतो. मॅचमधला सस्पेन्स त्यांना अनुभवायचा असतो. पण या मॅचमध्ये आपण त्या गोष्टी आपल्याला बघायला मिळाल्या नाही. त्यामागचं कारण आहे गोळी संघाने गोलंदाजी करताना 69 धावा खर्च केल्या आणि त्याला प्रत्युत्तर देताना मात्र सुरुवात चांगली होऊ नये. त्यानंतर धावसंख्येचा जो आवश्यक रन रेट तो राखता आला नाही. ओव्हर द बॉल रेड खेळत आहेत. समोर फिल्डर लॉंग ऑफर येत आहे. तर यानंतर प्रेक्षणीय मॅच आहे. यानंतर शेवटला असणार आहे. तर स्वर्गीय करण 11 वर्सेस स्वर्गीय साहिल 11. हे दोन्ही तरुण आज आपल्यामध्ये नाही आहे. त्यांच्या आठवणी नेहमीच आपल्या हृदयात असतील आणि त्यांच्या नावाने आपण संघाला खेळताना बघितलं. रेग्युलरचा संघ देखील स्वर्गीय साहिल 11 या नावाने खेळताना सावेच्या मैदानावरती आम्ही बघितला. फार कमी वयामध्ये साहिलने आपली साथ सोडली, पण आज त्याच्या आठवणी खातर आज संघ मैदानावर खेळताना दिसतो. अशा प्रकारे या ठिकाणी आज सामना जिंकलेला आहे. मोठा गाव संघाने त्यांचं अभिनंदन. आणि त्यामुळे आता उपांत्य फेरी सुरू होईल. एका